रघुराजाच्या नगरी जाऊन, रघुराजाच्या नगरी जाऊन, गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण. मुनिजन पुनित सदनामधुनी, नराधिपांच्या निवासस्थानी. मुनिजन पुनित सदनामधुनी, नराधिपांच्या निवासस्थानी. उपमार्गातून राजपथातून, उपमार्गातून राजपथातून, मुक्त दरवळो तुमचे गायन, मुक्त दरवळो तुमचे गायन. गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण. कुश आणि लव, तुम्ही माझे शिष्य आहात. सर्व कलांमध्ये विद्यांमध्ये तुम्ही प्रवीण झाले आहात, म्हणून मी तुम्हाला थेट श्री रघुनाथांच्या नगरीत म्हणजेच अयोध्येत श्री रामायण गाण्याची आज्ञा देतात. अयोध्येतील सर्व मुनींच्या घरातून, सदनातून, निवासस्थानातून, उपमार्गातून आणि राजपथातून तुमचे गायन मुक्त दरवळे. त्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व फळांचे तुम्ही सेवन करा, जेणेकरून त्या फळांमधील मधुरता तुमच्या गाण्यात उतरेल आणि तुम्ही योग्य ते सूर पकडून लयतालात श्री रामायण. तुमच्या गायनाची लोकमान्यता होईल, संपूर्ण नगरीत तुमच्या गायनाची वाहवा होईल. इतकेच नव्हे तर थेट श्री रघुनाथांपर्यंत तुमची वार्ता पोहोचेल आणि गायनाकरिता तुमच्याकडे निमंत्रण देखील येईल. परंतु बाळांनो, तुम्ही गांगारून जाऊ नका, तुम्ही गांगारून जाऊ नका. फक्त योग्य ती ताल लक्षात ठेवा आणि आपल्या स्पष्ट गायनातून भाव उमटू द्या. त्यासाठी रोज थोडे थोडे गायन करत संपूर्ण कथेचे चित्रण साधा. रघुनाथांनी किंवा इतर कोणी विचारल्यावर आपले नाव गाव काहीच सांगू नका, स्वतःच माझे शिष्यच म्हणवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळांनो, आपल्या स्वरात सतत हास्य गोडवा ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं बाळांनो, तुमच्या गायनात मुद्रा अभिनय सतत असू द्या. कारण श्री रामायण गीत हे काही साधे सुद्धा काव्य नव्हे तर अमृत संच आहे. सर्वांना तुमचे गायन आवडेल, तुमच्या गायनाची संपूर्ण नगरीत वाहवा होईल. बरेच जण प्रसन्न होऊन तुम्हाला दक्षिणा देतील, भेट वस्तू देतील, परंतु तुम्ही त्या स्वीकारू नका. कारण आपल्या मुनिजनांसाठी ते काय मूल्याचे. आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, स्वप्न हे थेट श्रीरामांच्या चरणी अर्पित आहे. बोला जय श्रीराम.